टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हॅलो. सचिन दादा आवाज येतो? हो येतोय, बोला. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी भागवत तोरणे बोलतोय, साई मंदिरवरून आळंदी. बर. तुमची क्लिप एक ऐकली मी आता फेसबुकला. हां हां. ते AIT कॉलेजची. कुठली? AIT कॉलेज आपल्या मोशीचं AIT कॉलेज. बर बर. हां. खूप सुंदर कार्य आणि खूप सुंदर काम करता तुम्ही. एवढं छान सहकार्य, म्हणजे तुम्ही जे बोललात त्या सरांशी, गावाकडनं मुलं येतात, गावाकडनं पोरं येतात. बरोबर आहे, हे सत्य परिस्थिती आहे. कुठंतरी फसवणूक झाली आहे पोरांची गावाकडल्या. हो ना, हो ना. आणि तुम्ही जे सहकार्य करतात, खरोखर एवढं चांगलं काम चालू आहे ना तुमच्या टायगर ग्रुपचं. सुंदर काम चालू आहे. मी PMTचा कंडक्टर आहे, भागवत तोरणे. बर बर. हा, मी अख्खं पुणे फिरतो. मी तळेगावची गाडी करतो, किंवा DSTची गाडी, किंवा आपलं वडगाव शेरी, किंवा साईनाथनगर, आनंद पार्क, हे इकडनं कुठल्या पण गाड्या करतो आपल्या. अच्छा अच्छा. हा, पण तुमचं कार्य एवढं मजबूत झालं नाही 6 महिन्यामध्ये. आणि कोणीतरी त्या सरांनी तानाजी भाऊचं नाव घेतलं. तुम्ही जागच्या जागेवर त्याला विचारलं की असं तानाजी भाऊचं तुमचं काय रिलेशन असेल ते असू द्या. तो जे स्टुडंट आला, ते जे विद्यार्थी आला त्या कॉलेजचा, त्याचा काय प्रश्न आहे हे बघा. बरोबर ना. आता मला सचिन सांगा, भैया, तानाजी सचिन भैया, हा, माझं सांगा, आवडलं, तानाजी जे भाऊंचं बोलणं सांगा, एवढं आवडलं जालिंदर ना. भाऊंचं सांगा, इथे कोणी जे टायगर ग्रुपचे आहेत पदाधिकारी सगळ्यांचा परिचय. मग तिथं असं काम ते बरोबर. थांबेल ना, असं गोरगरीब पोरांसोबत अन्याय होईल. नाही नाही, टायगर असं तानाजी ग्रुप भाऊंचं आज, नाव घेऊन असे लोक खराब करतात, पण तानाजी भाऊ तसं नाहीत. बरोबर, तानाजी टायगर भाऊंचं ग्रुप आज, खूप दादा मोठं ऐका काम ना. आहे, तानाजी भाऊंचं, जालिंदर भाऊंचं. सचिन भाई ऐका ना. आता मी PMT मध्ये कंडक्टर आहे. नको ते लोक भेटतात मला. एवढा संपर्क आणि एवढं हे टायगर ग्रुपचं एवढं आता या 6 महिन्यामध्ये एवढं वाढलंय ना की एक नंबरला असं टायगर ग्रुप आलाय आज महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये. तुम्ही कुठंही बघा, कुठल्याही जिल्ह्यामध्ये बघा किंवा तालुक्यामध्ये बघा, कुठे बघा, आज टायगर ग्रुप आहे ना एक नंबरवर आहे सध्याच्या या परिस्थितीला. आणि एवढं सहकार्य करतात टायगर ग्रुपवाले की भयानक. मला आवडलं ती क्लिप, मी ऐकली तुमची, तिचा नंबर होता, नंबर घेतला, मी डायरेक्ट तुम्हाला फोन केला. धन्यवाद धन्यवाद. छान कार्य आहे, असंच कार्य असू द्या. आई तुळजाभवानीच्या खूप चरणीनं नतमस्तक होतो. अशीच सद्बुद्धी तुम्हाला या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. काय अडचण पडल्यास आवर्जून कॉल करा, मदत करू तुम्हाला. एक सेकंद.